नमस्कार विद्यार्थी मित्र हो. क्लास 12 HSC बोर्डाचा मॅथ्स 2चा 6 चॅप्टर आपण पाहणार आहोत, डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. तर डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, ते डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म कसं करायचं, त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, त्यामध्ये टाइप्स कोणकोणते असणार आहेत त्या डिफरन्शियल इक्वेशन्सचे, आणि ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय असणार आहे, त्याचा यूज कसा करायचा आहे रिअल वर्डमध्ये. ठीक आहे. यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, आपल्या बुकमध्ये दिलेल्या डेफिनेशनप्रमाणे इक्वेशन असं कुठलंही इक्वेशन ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन दिलेलं असतं. असलं कुठलंही इक्वेशन ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन दिलेलं असतं त्याला आपण म्हणणार डिफरन्शियल इक्वेशन. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन कसं, समजा इथे एक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे dy/dx = cos x. dy/dx म्हणजे इथं डिफरन्शियल डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे. d2y/dx² इथे सुद्धा डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे. d2w/dx² इथं सुद्धा डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे. इथं w विथ रिस्पेक्ट टू x आहे. d2y/dt², आता d2y/dt² आणि d2x/dt² y आणि x हे दोन्हीही फंक्शन्स आहेत टीचे. या ठिकाणी t3y/dx³ प्लस x × dy/dx इथे सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिसतंय, म्हणजे हे सुद्धा काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे. इथे dr/dθ अँगल दिलेला आहे आणि इथं कंपोजिट फंक्शन आहे बघा cos θ, म्हणजे इथं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन सुद्धा दिलेलं आहे. तर हे सगळे जे आहेत हे झाले डिफरन्शियल इक्वेशन. आता सेकंड टॉपिक जो होता आपला ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन काय असतं. अगदी इझी आहे, सगळ्यात तुमच्या बुकमधलं सगळ्यात इझी टॉपिक आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. तर ऑर्डर काय असतं, द ऑर्डर ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह अपेअरिंग इन द इक्वेशन. काय असतं, हायेस्ट ऑर्डर ऑफ द डेरिव्हेटिव्ह अपेअरिंग इन द इक्वेशन. आता ऑर्डर काय असणार आहे बघा, जर समजा आपण डिफरन्शिएट करत असन y या फंक्शनला कशासोबत, विथ रिस्पेक्ट टू x, मग आपण कसं लिहितो dy/dx. पण जर समजा आपल्याला पुन्हा एकदा डिफरन्शिएट करायचं असेल, आता हे किती वेळा डिफरन्शिएट करणार, d/dx y म्हणजे dy, यालाच आपण असं लिहितो dy/dx. किती वेळा डिफरन्शिएट करणार, एकदाच. पण जर समजा आपण त्याच सेम फंक्शनला 2 वेळा डिफरन्शिएट केलं तर आपण काय लिहितो d2y/dx². किती वेळा डिफरन्शिएट केलेलं आहे, 2 वेळा डिफरन्शिएट केलेलं आहे. तर जर समजा 1 वेळा डिफरन्शिएट केला असेल तर त्याची ऑर्डर काय असणार आहे 1. जर 2 वेळा डिफरन्शिएट केला असेल तर त्याची ऑर्डर असणार आहे 2. जर 3 वेळा डिफरन्शिएट केला असेल तर त्याची ऑर्डर असणार आहे 3. एकदम इझी आहे. द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर ऑफ द डेरिव्हेटिव्ह अपेअरिंग इन द इक्वेशन. ठीक आहे. त्यानंतर डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन काय असणार आहे, डिग्री बघा, जी हायेस्ट ऑर्डर असणार आहे डेरिव्हेटिव्हची त्या ऑर्डरच्या वरती किती पॉवर आहे ते असणार आहे डिग्री ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन. मग कसं लिहिलेलं आहे, आपल्या डेफिनेशन प्रमाणे काय सांगितलंय, द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज द पॉवर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन. पण हे पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, टू फाइंड द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन वी नीड टू हॅव पॉझिटिव्ह इंटिजर ॲज द इंडेक्स ऑफ ईच डेरिव्हेटिव्ह. We need to have a positive integer as the index of each derivative. ह्या डेरिव्हेटिव्हची जी इंडेक्स असणार आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे, निगेटिव्ह इंडेक्स चालणार नाही. मग तुम्ही म्हणाल निगेटिव्ह इंडेक्स कधी येते, जर समजा 1/dy/dx असं लिहिलं असेल तर आपण त्याला लिनियर इक्वेशनमध्ये लिहिताना किंवा पॉलिनॉमियलमध्ये लिहिताना कसं लिहितो, dy/dx रेज टू पॉवर -1. -1 पॉवर चालत नाही. मग काय दिलंय, टू फाइंड द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन वी नीड टू हॅव अ पॉझिटिव्ह इंटिजर ॲज द इंडेक्स ऑफ ईच डेरिव्हेटिव्ह. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यावरती आपण सॉल्व्ड एक्झाम्पल जे दिलेले आहेत बुकमध्ये ते सॉल्व करणार आहोत. काय एक्झाम्पल दिलेलं आहे, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर आणि डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बघा x² × d2y/dx², इथं एक आपल्याला मिळालेलं आहे डिफरन्शिएशन, प्लस 3x × dy/dx. ओके, इथं एक डेरिव्हेटिव्ह आहे,
प्लस 4y इज इक्वल टू 0. आता dy अपॉन dx आणि d2y अपॉन dx स्क्वेअर यामध्ये बघा d2y अपॉन dx स्क्वेअर आणि इकडे काय आहे dy अपॉन dx. यामध्ये मला सांगा बरं याची ऑर्डर किती आहे. दिस इज द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि हे किती आहे इथं काहीच नसतं म्हणजे इथं 1 असतं. तर हे आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग यामध्ये ऑर्डर कोणाची मोठी झाली. ऑर्डर झाली d2y अपॉन dx स्क्वेअरची मोठी म्हणजे हायेस्ट ऑर्डर काय असणार आहे 2. तर मग आपण काय म्हणणार ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर इज इक्वल टू 2. मग आता सेकंड डेफिनेशन काय होती. सेकंड डेफिनेशन होती की जे कोणतं डेरिव्हेटिव्ह हायेस्ट ऑर्डर असेल त्याची पॉवर चेक करायची. d2y अपॉन dx स्क्वेअरची पॉवर काय आहे इथं पॉवर काय आहे पॉवर आहे 1 म्हणजे याची जी ऑर्डर आहे ती झाली 2 आणि हायेस्ट जे ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची जी डिग्री आहे ती झाली 1. डिग्री आहे 1. एकदम इझी आहे बघा. इथे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे d3y अपॉन dx क्यूब आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस xy dy अपॉन dx मायनस 2x प्लस 3y प्लस 7 इज इक्वल टू 0. इथं आपल्याला बघायचं आहे काय फक्त डिफरन्शिएशन कुठं केलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे d3y अपॉन dx क्यूब. दुसरं काय दिलेलं आहे dy अपॉन dx. कुणाची ऑर्डर मोठी आहे याची ऑर्डर मोठी आहे आणि काय असणार आहे ऑर्डर असणार आहे 3. तर मग याची ऑर्डर किती आहे ऑर्डर आहे 3. पण ह्या ऑर्डरची पॉवर किती आहे आता या ऑर्डरची पॉवर आहे 2. तर मग आपण म्हणणार डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज 2. अगदी इझी आहे. नेक्स्ट इक्वेशन थर्ड इक्वेशन r इंटू dr अपॉन d थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल 0. डिफरन्शिएशन कुठे आहे dr अपॉन d थिटा. एकच डेरिव्हेटिव्ह दिलेलं आहे तर याची ऑर्डर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे काहीच नसतं तेव्हा काय असतं 1. ऑर्डर किती झाली फर्स्ट ऑर्डर. मग आपण लिहिणार ऑर्डर इज इक्वल टू 1 आणि याची पॉवर किती आहे इथं काय दिलेलं आहे का इंडेक्समध्ये काहीच नाही आणि जेव्हा काहीच नसतं तेव्हा इंडेक्स काय असते 1. ऑर्डर 1 असेल आणि डिग्री सुद्धा काय असणार आहे डिग्री सुद्धा असणार आहे 1. नेक्स्ट थर्ड झालं. फोर्थ इक्वेशन काय दिलेलं आहे d2y अपॉन dx स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू e रेज टू x. आता इथं जर पाहिलं तर 2 आणि 2 इथं दोन्ही ठिकाणी काय झालेलं आहे जी पॉवर आहे इंडेक्स आहे दोन्ही डेरिव्हेटिव्हची ती 2 आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ऑर्डर. आणि ऑर्डर काय असणार आहे इकडे काय आहे d2y अपॉन dx स्क्वेअर आणि इकडे काय आहे dy अपॉन dx. मग दोघांमध्ये ऑर्डर कोणाची मोठी झाली ऑर्डर याची मोठी आहे आणि ह्या ऑर्डरची पॉवर किती आहे या ऑर्डरची पॉवर आहे 2. तर ऑर्डर काय असणार आहे 2 आणि पॉवर सुद्धा पॉवर हायेस्ट पॉवर त्याची किती आलेली आहे 2. मग आपण काय म्हणणार डिग्री सुद्धा काय आहे डिग्री सुद्धा आहे 2. एकदम इझी आहे पॉवर आणि ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करणं. फिफ्थ क्वेश्चन काय दिलं आहे बघा dy अपॉन dx. फोर्थ क्वेश्चन झाला का चला. dy अपॉन dx प्लस 3xy अपॉन dy अपॉन dx. बघा आता मग अशी सांगितल्याप्रमाणे असं आपल्याला चालत नाही. मग काय करावं लागेल याला dy अपॉन dx ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग कसं करणार dy अपॉन dx इंटू dy अपॉन dx. इथं प्लस साईन ॲज इट इज येईल पुन्हा dy अपॉन dx इंटू इथं कसं येणार 3xy होल डिवायडेड बाय dy अपॉन dx इज इक्वल टू कॉस x. मग काय करावं लागेल dy अपॉन dx आणि dy अपॉन dx कॅन्सल होऊन जाईल आणि इथं dy अपॉन dx इथं याची ऑर्डर चेंज होणार नाही याची फक्त पॉवर चेंज होईल. मग नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार देअरफॉर dy अपॉन dx दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय होणार स्क्वेअर प्लस इथं हे कॅन्सल होऊन गेलं राहिलं काय 3xy इज इक्वल टू कॉस x. आता बघा बरं याची ऑर्डर किती आहे dy अपॉन dx ऑर्डर आहे 1 आणि त्या 1 ऑर्डरचे जे डिफरन्शिएशन आहे त्याची पॉवर किती आहे 2 म्हणजे डिग्री किती झाली डिग्री इज इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला फिफ्थ क्वेश्चन मध्ये ऑर्डर 1 आणि डिग्री 2 मिळालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा सिक्स्थ क्वेश्चन आहे
अगदी इझी क्वेश्चन आहे, थोडासा मोठा. जेवढा डाटा जास्त दिलेला असतो तेवढा इझी क्वेश्चन असतो. बघा इकडच्या बाजूला स्क्वेअर रूट दिलेलं आहे आणि इकडे काहीतरी 3/2 अशी पॉवर दिलेली आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आपण फक्त लिहायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. हे स्क्वेअर रूट नको आहे, स्क्वेअर रूट जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण लिनियर इक्वेशन, पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणू शकत नाही. मग काय करणार, हे स्क्वेअर रूट नको आहे तर आपण स्क्वेअर रूट काढून टाकू, म्हणजे आपण याला सिम्प्लिफाय करू. स्क्वेअर रूट मग आपण असं म्हणू शकतो बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड ऑफ बोथ साइड्स. ठीक आहे, दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतला तर काय येईल, इकडच्या बाजूचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. 1 + 1 अपॉन काय येतंय dy अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, आता इकडे बघा इथं स्क्वेअर केल्यानंतर इथं मल्टिप्लायमध्ये काय येईल, स्क्वेअर येईल. मग हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे राहिले ते फक्त आपण लिहून घेऊया d2y अपॉन dx स्क्वेअर आणि रेस्ट टू पॉवरमध्ये राहिलं 3. ओके, एकदम इझी होतं. पण आता आपला डिनॉमिनेटरमध्ये नको आहे. इथं जर dy अपॉन dx जर वर आणलं तर काय होतं, dy अपॉन dx रेस्ट टू -2. पण निगेटिव्हमध्ये पहिल्याच डेफिनेशनमध्ये पाहिलं होतं आपण, निगेटिव्ह चालत नाही. मग काय करायचं, ठीक आहे, मग काय करूयात, dy अपॉन dx स्क्वेअरने मल्टिप्लाय करूयात. मग आता मल्टिप्लाय करायचं तर बोथ साईड मल्टिप्लाय करावं लागेल. इथं ॲडिशन साईन म्हटल्यावरती ह्या टर्मला वेगळं मल्टिप्लाय करावं लागेल, इथं वेगळं आणि इथं वेगळं. तरीसुद्धा आपल्याला कळण्यासाठी एकदा लिहून घेऊयात, dy अपॉन dx आणि याचा स्क्वेअर इंटू 1, मग प्लस साईन ॲज इट इज, आणि मग हे सगळं dy अपॉन dx याचा स्क्वेअर, इथं वाटल्यास आपण स्क्वेअर ब्रॅकेट ॲड करू, इंटू 1 अपॉन सेम dy अपॉन dxचा स्क्वेअर इज इक्वल टू, पुढच्या बाजूला इकडे सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, पण जे दिलेलं आहे ते आधी लिहून घेऊ, d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब इंटू सेम, आता इकडे मल्टिप्लाय केलं होतं तर इकडे पण मल्टिप्लाय करावं लागेल, dy अपॉन dx याचा स्क्वेअर. आता इथं काय होणार आहे, फक्त हे कॅन्सल होऊन जाणार आहे आणि इथं काय राहणार आहे, हे ॲज इट इज राहील बाकीच्या गोष्टी. थोडंसं आपण पेजवर घेऊ. ठीक आहे, इथं काय राहणार आहे, फक्त इथं राहील dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय 1 म्हणजे ते सेम राहणार, प्लस इथं सगळं कॅन्सल झालं, फक्त इथं काय राहिलं 1 इज इक्वल टू d3y. हे सगळं ॲज इट इज राहील कारण हे d2y अपॉन dx स्क्वेअर आहे, याची ऑर्डर वेगळी आहे, याची ऑर्डर वेगळी आहे, मल्टिप्लिकेशन काही होणार नाही, लाईक टर्म्स नाही आहेत त्या. तर मग आपण लिहिणार d2y अपॉन dx स्क्वेअर आणि ह्याचा ब्रॅकेटचा क्यूब इंटू dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता फक्त एवढंच बघायचं आहे, हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे आहे, dy अपॉन dx, d2y अपॉन dx स्क्वेअर आणि dy अपॉन dx. हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिसते इथं, किती दिसतंय, ऑर्डर किती दिसते आपल्याला, ऑर्डर दिसतीये 2 आणि त्या ऑर्डरची पॉवर किती आहे 3, म्हणजे डिग्री किती असणार आहे, डिग्री असणार आहे 3. ऑर्डर 2 अँड डिग्री इज 3. अगदी सोपं आहे, फक्त थोडीशी कॅल्क्युलेशन करावी लागतात आहे आणि त्याला सिम्पल करावं लागतंय. अजून पुढचं एक्झाम्पल काय बघा, 7th एक्झाम्पल. 7th एक्झाम्पल काय झालं याला, ठीक आहे बघा, 7th एक्झाम्पल असं दिलेलं आहे, मी लिहून घेतो इथं. 7th एक्झाम्पल दिसत नसेल, काय आहे, d4y अपॉन dx रेस टू 4 इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथं क्यूब आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे, कदाचित इथं दिसत नसेल, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे याला डिलीट करून टाकू आपण. ठीक आहे, बघा आता इथं काय करावं लागेल बरं, इथं सगळ्यात आधी पाहिलं तर ऑर्डर काय आहे, ऑर्डर आहे d4y अपॉन dx रेस टू 4. ओके, इथं आहे dy अपॉन dx. कधीही लक्षात ठेवायचं, आपल्याला जर इक्वेशन दिलेलं असेल तर त्या इक्वेशनमध्ये
कधीच ऑर्डर चेंज होत नाही. तुम्ही कितीही सिम्प्लिफाय करा, ऑर्डर कधीच चेंज होणार नाही. आता इथं 2 ठिकाणी डिफरन्शिएशन दिसतंय, तर आपण सरळ सरळ म्हणू शकतो की याची जी ऑर्डर आहे, ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन विल बी 4. हे जे आहे 4th ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथं दिसते आपल्याला आणि ते कधीच चेंज होणार नाही तुम्ही कितीही सिम्प्लिफाय केलं तरी. आता मग जर समजा इकडे याची ऑर्डर आपल्याला माहिती आहे की d4y/dx² ही हायेस्ट ऑर्डर आहे, तर याचीच पॉवर किती आहे, पॉवर किती असणार याची, काहीच नसतं तेव्हा काय असतं 1. म्हणजे याची डिग्री किती असणार आहे, काहीच सॉल्व करायची गरज नाही, डिग्री असणार आहे 1. अगदी सिंपल आहे. सिम्प्लिफाय करायचं झालं तर 2⁻³ आहे, तर 2 × 3 येईल, मग इथं होईल 6. पण आता dy/dx जर ऑर्डरच हायेस्ट ऑर्डर नाही आहे तर त्याची पॉवर 6 आली काय आणि 10 आली काय, त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे, म्हणजे ऑर्डर किती येणार 4, डिग्री येणार 1. नेक्स्ट इक्वेशन बघा, 7th इक्वेशन आहे e⁻dy/dx प्लस dy/dx इज इक्वल टू x. आता इथं बघा एक dy/dx इथं दिसतंय, e⁻dy/dx आणि प्लस dy/dx इथं एक दिसतंय. तर मी जसं मगाशी म्हटलं तर dy/dx याची पॉवर, याची जी ऑर्डर आहे ती कधीच चेंज होत नाही. पॉवर चेंज होऊ शकते पण ऑर्डर चेंज होऊ शकत नाही. मग आता मला सांगा दोन्ही इक्वेशनमध्ये सेम ऑर्डर आहे, तर त्या आपण ऑर्डर लिहून घेऊ शकतो. ऑर्डर इज इक्वल टू 1. एक 1 ऑर्डर आहे ना, काहीच नसतं तेव्हा तिथं 1 ऑर्डर असणार आहे. पण हिची ऑर्डर 1 आहे, मग पॉवर किती आहे, डिग्री किती आहे, याची डिग्री फाइंड आउट करणं पॉसिबल नाही. ऑर्डर जरी 1 असली तरी सुद्धा हे इक्वेशन आपल्याला पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिता येत नाही. त्यामुळं याची डिग्री जी आहे ती काय असणार आहे, डिग्री याची नॉट डिफाईन्ड असणार आहे. डिग्री काय असणार आहे, नॉट डिफाईन असणार आहे. ठीक आहे, आता ह्या इथपर्यंत एकदम इझी होतं, म्हणजे सगळ्यात इझी एक्सरसाइज तुम्हाला ह्याच चॅप्टरचे असणार आहे 6.1. आता हे जे पुढचं इक्वेशन आहे, या इक्वेशनला आपल्याला काय करून घ्यावं लागतं, जरी हे डिटर्मिनंट फॉर्ममध्ये दिलेलं असेल तरी सुद्धा आपण त्याला काय करून घेणार, इक्वेशन फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे. मग कसं करणार, तर बघा तुम्ही शिकला असाल, पहिल्यांदा काय करायचं, x³ घ्यायचं, x³ मल्टिप्लाइड बाय ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मायनस या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. इथं 0 0 हे सगळं 0 होऊन जाईल. त्यानंतर काय घेणार, y³ घेतल्यानंतर काय करायचं, हे आणि हे, म्हणजे ही हा जो कॉलम आहे हा सोडायचा आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं मल्टिप्लिकेशन करून. त्यानंतर लास्ट येईल 3. मग हा कॉलम सोडून द्यायचा, ही रो सोडून द्यायची आणि ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन. आपल्याला हे सगळं सॉल्व केल्यानंतर एक इक्वेशन मिळेल आणि ते इक्वेशन काय असणार आहे तुम्हाला सांगतो. इक्वेशन असणार आहे 4x² d2y/dx² प्लस dy/dx² मायनस 15xy dy/dx इज इक्वल टू 0. या इक्वेशनमध्ये मला सांगा आता हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठं दिसतंय. हायेस्ट ऑर्डर एक तर डेरिव्हेटिव्ह इथं आहे आणि दुसरं डेरिव्हेटिव्ह इथं आहे. इथे 3 ठिकाणी डेरिव्हेटिव्ह दिसतंय. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मला फक्त इथं दिसते d2y/dx². इथं dy/dx ऑर्डर आहे 1, dy/dx ऑर्डर आहे 1. इथं हायेस्ट ऑर्डर दिसतीये, म्हणजे आपण लिहिणार ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन विल बी 2. आणि ह्याच ऑर्डरची आपल्याला इंडेक्स चेक करायची आहे. ती इंडेक्स किती आहे, काहीच नाही, म्हणजे काय असणार आहे 1. मग आपण काय म्हणणार, डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज डिग्री इज इक्वल टू 1. अगदी इझी. हे सॉल्व करता येत नसेल तर आपण एखाद्या वेळी हे सॉल्व करून कसं सॉल्व केलं याचे एक व्हिडिओ सेपरेट बनवूया. पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत तुम्ही जे शिकलाय या व्यतिरिक्त एकही एक्झाम्पल तुमच्या एक्सरसाइजमध्ये येणार नाही. तुम्ही सरळ सरळ ॲज इट इज एक्सरसाइज सॉल्व करू शकता. डिग्री आणि ऑर्डर दोन्ही तुम्हाला सहज सॉल्व करता येणार आहे. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. पण आत्तापर्यंत जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर पुढचा व्हिडिओसुद्धा पाहण्याची गरज नाही. जर प्रॉब्लेम आला एखाद्या एक्झाम्पलमध्ये तरच तुम्ही पहा, नाहीतर तुम्ही स्वतः सगळं सॉल्व करू शकता. थँक्यू.